श्रावण आणि भाद्रपद महिना म्हणजे सणांचा महिना. वेगवेगळे नैवेद्य, प्रसाद आपल्याला या महिन्यामध्ये सणांसाठी करावे लागतात. आज आपण असाच पुरणपोळीची नैवेद्याची थाळी बनवणार आहोत. नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण सणानिमित्त अगदी मऊ लुसलुशीत, ओठांनी चावता येईल अशी पुरणपोळी बनवणार आहोत. बऱ्याचदा नवशिक्यांना किंवा नवविवाहित मुलींना पुरणपोळी करायला अवघड वाटते, कारण साहित्याचे अचूक प्रमाण आणि पोळी बनवण्याची पद्धत माहीत नसते. त्यामुळे कधी पुरण पातळ होते, पोळ्या लाटताना फाटतात किंवा भाजताना फुटतात. पोळीची कणिक कशी बनवायची हे माहिती नसते. असं काही होऊ नये म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये साहित्याचे योग्य प्रमाण घेऊन पोळी परफेक्ट होण्यासाठी योग्य टिप सांगणार आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम हरभऱ्याची डाळ शिजायला घालायची आहे. मी येथे 1 ग्लास म्हणजे 1.5 पावशेर हरभरा डाळ घेतली आहे. तुम्ही वाटी किंवा किलोच्या साहाय्यानेही डाळ घेऊ शकता. ही डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर 1 ग्लास डाळीसाठी 3 ग्लास पाणी घालणार आहे. मी कटाची आमटी करणार असल्यामुळे पाण्याचे प्रमाण मी जास्त ठेवले आहे. आता घालूया 1 टेबलस्पून तेल. तेल घातल्यामुळे डाळ ओतू जात नाही आणि डाळीचा प्रत्येक दाणा एकसारखा मऊ शिजतो. आता या कुकरच्या मी 4 शिट्ट्या घेणार आहे. डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ आणि भजीसाठी पीठ भिजवून घेऊ. तर येथे 1 ग्लास डाळीसाठी 1 ग्लास कणिक घेतली आहे. ही कणिक चाळून घ्यायची आहे. यामध्येच घालू अर्धा ग्लास मैदा. आता घालू चवीनुसार मीठ आणि घालू 3 चमचे तेल. हे तेल या कणकेला चांगले चोळून घ्यायचे आहे. पुरणपोळीची कणिक मळताना मैदा घातल्यामुळे पोळ्या फुटत नाहीत आणि कणकेला छान अशी तार धरली जाते. त्यामुळे मैदा अवश्य घालावा. आता यातले तेल सर्व पिठाला चांगले चोळून झाले आहे. तुम्हाला हवी असल्यास कणिक मळताना अर्धा चमचा हळद तुम्ही येथे घालू शकता. मी पुरणपोळीमध्ये हळदीचा वापर करत नसल्यामुळे मी हळद घातलेली नाही आहे. थोडे थोडे पाणी घालत ही कणिक छान भिजवायची आहे. कणिक फार घट्ट किंवा पातळ अशी भिजवायची नाही आहे, तर मध्यम स्वरूपाची कणिक मळून झाली पाहिजे. कणकेला आता अंगठ्याच्या साहाय्याने खोल असा खड्डा करून घेतला आहे आणि या खड्ड्यात मावेल एवढे पाणी घालणार आहे. आता यावर झाकण ठेवू आणि भिजू देऊ. कणिक जेवढी जास्त वेळ भिजेल तेवढ्या पोळ्या मऊ लुसलुशीत होतात. आता भजीसाठी पीठ भिजवून घेऊ. भजीसाठी 1 कप डाळीचे पीठ, 1 टेबलस्पून तांदळाचे पीठ, 1 उभा आणि पातळ पातळ चिरून घेतलेला कांदा, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून ओवा हातावर चोळून घ्यायचा, तो याच्यामध्ये आता घालायचा आहे आणि लागेल असे थोडे थोडे करत पाणी घालून हे पीठ आता भिजून घ्यायचे. पीठ भिजवताना पाण्याचे प्रमाण कमी ठेवायचे आहे, कारण हे पीठ भिजल्यानंतर भरपूर असे सैल होते. यावर आता झाकण ठेवू आणि हे बाजूला ठेवून देऊ. आता आपण आमटीची तयारी करूया. येथे आमटीला फोडणी देण्यासाठी 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि हा खोबऱ्याचा तुकडा घेऊन हे जाडसर वाटून घेतले आहे. आता तयार करायला घेऊ आमटीसाठी मसाला. यासाठी 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 कांदे उभे चिरून, थोडीशी कोथिंबीर, 1.5 इंच आल्याचा तुकडा आणि येथे अर्धी वाटी किसलेले खोबरे घेतले आहे. आता यातील खोबरे आणि कांदा तळून घ्यायचा आहे. तव्यामध्ये 1 चमचा तेल घातले आणि हे खोबरे घातले आहे. हे 2 मिनिटे परतून घ्यायचे आहे. हे खोबरे आता काढून घेऊ आणि याच तव्यामध्ये 1 चमचा तेल घालून कांदा घालू आणि तो लालसर असा परतून घेऊ.
कांदा लालसर गुलाबी रंगावर परतून झाला आहे, तोही आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. भाजलेला कांदा आणि खोबरे थंड झाले आहे. हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू. यामध्येच घालू 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि यामध्ये थोडेसे पाणी घालू आणि हे मिक्सरमधनं अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ. हे बघा, मिक्सरमधनं हे वाटण तयार झाले आहे. हे आता आपण बाजूला ठेवून देऊ. सर्व तयारी करेपर्यंत कुकर थंड झाला आहे आणि कणिकही चांगली भिजली आहे. तुम्ही पाहू शकता, कणकेमध्ये आपण खड्डा घेऊन पाणी घातले होते, ते संपूर्ण पाणी या कणकेमध्ये शोषले गेले आहे. ही कणिक आता आपण चांगली मळून घेऊया. यामध्ये 1 चमचा तेल घालू आणि ही पुन्हा अगदी एकसारखी मळून घेऊ. कणिक मस्त अशी भिजली गेली आहे. यातला आता एक गोळा मी बाजूला काढते. पहा कशी कणकेला छान अशी तार धरली गेली आहे. अशी लवचिक कणिक झाली पाहिजे. तुम्ही पाहू शकता, कणकेला छान अशी तार धरली गेली आहे. पुरणपोळीसाठी आपल्याला अशी कणिक हवी आहे, त्यामुळे पोळी अजिबातही फुटत नाही. आपली तयारी होईपर्यंत कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आणि कुकर थंडही झाला आहे. डाळ ओव्हर कुक न होता व्यवस्थित शिजली गेली आहे. तुम्ही पाहू शकता, डाळीचा प्रत्येक दाणा मऊसर शिजला आहे. यातील आता कट सेपरेट करून घेऊया. ही डाळ आता चाळणीत ओतून घ्यायची आहे, म्हणजे यातला कट निथळून बाजूला होईल आणि डाळ वर राहील. यातील कट अगदी छान दाटसर असा झाला आहे. यातील 2 चमचे डाळ वेगळी काढली आणि ती मिक्सरमधनं आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. आमटीसाठी आपण याचा वापर करणार आहोत. मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली ही डाळ आता कटामध्ये ओतून घेऊ. आता ही शिजवलेली डाळ त्याच कुकरमध्ये घालायची आहे. जेवढी डाळ आपण घेतली होती तेवढाच गूळ याच्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे 1 ग्लास डाळ घेतली होती आणि 1 ग्लास गूळ आपण याच्यामध्ये घालणार आहोत. ही डाळ आणि गूळ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. हा गूळ चिरून किंवा ठेचून बारीक करून घ्यायचा आहे, त्यामुळे तो डाळीमध्ये पटकन विरघळतो. शिजवलेली डाळ आणि घातलेला गूळ हे मिश्रण आता गॅसवर ठेवू. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. डाळीला आता गुळाचे पाणी सुटले आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि चांगले हलवत राहायचे आहे. डाळ खाली करपू द्यायची नाही आहे. आता पुरणामध्ये 2 चमचे सुंठ पावडर घालायची आहे. याने पोळी पचायला हलकी होते आणि पोळीला स्वादही छान येतो. पुरण शिजत आले की उलटण्याला ते घट्टसर असे जाणवायला सुरुवात होते. आता पुरण पूर्णपणे शिजवून झाले आहे. हे गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचे आहे. गरम असतानाच वाटण्याचा फायदा असा की ते पटकन बारीक होते. येथे आता मी पुरण यंत्र घेतले आहे आणि त्यामध्ये हे पुरण मी आता वाटून घेणार आहे. तुम्हाला जेवढे पुरण वाटता येईल तेवढेच पुरण यंत्रामध्ये घालून वाटून घ्यायचे आहे. पुरण गरम असल्यामुळे पटकन वाटले गेले आहे. असे आता सगळे पुरण वाटून घ्यायचे आहे. पुरण अगदी कोरडे व्हायला नको, त्यामुळे पोळ्या फाटू शकतात. तर अशाच पद्धतीने उरलेले पुरणही वाटून झाले आहे. तुम्ही बघू शकता, यामध्ये हळद न घालताही पुरणाला छान असा पिवळा कलर आला आहे. आता आपल्याला पोळ्या तयार करायला घ्यायच्या आहेत. पोळपाटाला पांढरे स्वच्छ पातळ असे कापड बांधून घेतले आहे, त्यामुळे पोळी खाली पोळपाटाला चिकटत नाही, एकसारखी होते आणि लाटताना पीठही जास्त लावावे लागत नाही. दुसरे असे की पोळी अगदी सरसर लाटली जाते. कणकेचा लिंबा एवढा गोळा घेतला आहे आणि हा गोळा कोरड्या पिठात घोळवून खोलगट अशी पारी तयार करायची आहे. तळाचा भाग थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि कणकेच्या गोळ्याच्या दीडपट असा पुरणाचा गोल गोळा तयार करून घेतला आहे आणि तो गोळा पारीमध्ये भरायचा आहे आणि ही पारी आता हळूहळू बंद करायची आहे. अगदी सावकाश हे काम करायचे आहे. उरलेली एक्स्ट्राची कणिक तेथेच दुमडून घ्यायची आहे. आणि या पुरणाच्या गोळ्याला आता हातानेच असा चाकासारखा
पसरट सपाट असा आकार द्यायचा आहे, त्यामुळे आतले पुरण कडेपर्यंत पसरते. आता या गव्हाच्या उंड्याला गव्हाचे कोरडे पिठात बुडवून हलक्या हाताने पोळी लाटायची आहे. शेवटपर्यंत ही पोळी हलक्या हातानेच लाटायची आहे. मध्ये एकदा कोरडे पीठ पसरवायचे आहे आणि अधूनमधून पोळी उलटवायची आहे. पोळी लाटताना कोरड्या पिठाचा कमीत कमी वापर करायचा आहे. दोन्ही बाजूने पोळी लाटून घ्यायची आहे. पिठाचा वापर कमीत कमी केल्यामुळे पोळी भुरकटसर अशी दिसत नाही. अशा पद्धतीने पोळी पातळसर लाटून घ्यायची आहे. तर हे पहा, आपली पोळी कुठेही न फुटता छानपैकी लाटून अशी तयार झाली आहे. पोळी अलगदपणे गरम तव्यावर ठेवायची आहे. पोळी टाकल्यावर 1 मिनिटाने पोळीला बारीक बारीक फुगे आल्यानंतर पोळी उलटायची आहे. पोळी उलटल्यावर लगेचच फुगायला सुरुवात झाली आहे. ही पोळी कडेपर्यंत छान अशी टम्म फुगली आहे. पोळीला आता दोन्ही बाजूने तूप किंवा तेल लावायचे आहे. मी येथे तेलाचा वापर केला आहे. ही पोळी जेवणामध्ये तुपाबरोबर खाली जाणार असल्याने तेलाचा वापर मी येथे कमीत कमी केला आहे. पोळी भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. पुरणपोळी भाजायला वेळ लागत नाही. आता ही पोळी भाजून तयार झाली आहे. ती आता आपण काढून घेऊ. मी आता दुसरी पोळीही तव्यावर भाजून घेत आहे. पहा, ही पोळीसुद्धा अगदी टम्म फुगली आहे. अशाच पद्धतीने उरलेल्या पोळ्याही तयार करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता, अगदी कडेपर्यंत भरपूर असे पुरण भरले गेले आहे. गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 1 दाव तेल घातले आहे. त्यामध्ये जिरे आणि मोहरी घातली आहे आणि ती चांगली फुलली आहे. आता फोडणीमध्ये लसूण, खोबरे आणि कोथिंबीरीचे वाटण घालू. हे वाटण अगदी छान तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. यामध्येच घालू थोडासा हिंग. आता घालू कढीपत्ता. चांगले परतून घेऊ. यामध्ये आता घालू आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि कांदा याचे वाटण. हे चांगले तेल सुटेपर्यंत एकसारखे हलवत परतून घ्यायचे आहे. यामध्ये आता घालू अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा घरगुती काळे तिखट आणि हे सर्व घालून पुन्हा एकदा चांगले हलवून घेऊ. चांगले मिक्स करून घेऊ. यानंतर याच्यामध्ये घालूया डाळीचा हा कट. हे आता चांगले मिक्स करून घेऊ. यानंतर याच्यामध्ये घालू चवीनुसार मीठ. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणीही यामध्ये घालूया. आमटीला चांगले आता उकळी घ्यायची आहे. हे पहा, मस्त अशी तर्रीही याच्यावरती आली आहे. या आमटीची चव अगदी छान लागते. छान अशी उकळी आता याला आली आहे. आमटी तयार झाली आहे आणि आता गॅस बंद करू. यानंतर आता तळून घ्यायचे आहे कुरडई आणि याच तेलामध्ये तळून घ्यायचे आहे भजी. गोल्डन कलर येईपर्यंत सर्व भजी आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत. गोल्डन कलर आला आहे. भजी आता तेलाबाहेर काढून घेऊ. भातही तयार आहे. अशा पद्धतीने आपला सर्व नैवेद्याचा स्वयंपाक तयार झाला आहे. आता आपण नैवेद्याची थाळी भरून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. शेजारचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लगेच येईल. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.